पण कुठं कुठची गोष्ट करावी अनेकांना ह्या गोष्टी कळत नाही. एकदा ह्याला गेलो होतो कोयनेचं धरण बघायला. अशी मोठी भली मोठी लिफ्ट होती तिथे. एका लिफ्टमध्ये त्या काळात बांधलेली होती भली मोठी लिफ्ट. त्या भल्या मोठ्या लिफ्टमधनं मला खाली घेऊन चालले होते सगळे 250 फूट खाली, म्हणजे भिंतीच्या पलीकडे पाणी. आता काही जणांना इन्फॉर्मेशन द्यायची हौस असते. तिकडे काही इंजिनियर सगळे लोक होते. आम्ही खाली चाललोय, हळू चाललीये. बरं तिचा स्पीड इतका कमी, इतका हळू होता, त्या ह्याचा वेग इतका हळू होता त्या ह्याचा की मला वाटलं की आता परत जाता जाता दाढी वाढेल माझी, इतका स्पीड कमी होता. जाताना ते इंजिनियर अत्यंत उत्साहात मला सांगत होते, काय नाही साहेब, इथे दिवसाला 100 भूकंप होतात. तर मी म्हटलं आपण वरती आल्यावरती सर्किट हाऊसवरती ह्याची चर्चा नाही का करू शकत. म्हटलं ही काही जागा आहे का खाली जाताना भूकंपाची चर्चा करायला. खाली 250 फूट खाली पोहोचलो. पोहोचल्यावरती तिथे अशी एक वाऱ्याची झुळूक आली. बाहेर पडल्यावरती काहीतरी आवाज आले. म्हटलं हे कसले आवाज हो? लिकेजेस. मला सांगा 250 फूट खाली भिंतीच्या पलीकडे कोयनेचं पाणी फुटलं असतं ना ते, आम्ही सांगलीला नळातनं बाहेर पडलो असतो माहितीये का.